अपात्रता प्रकरणी ईश्वरपूरच्या मलगुंडे बंधूंचे नगरविकास खात्याकडे अपील. बांधकाम अनधिकृत नसल्याचा दावा. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांना जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अपात्र ठरवलं आहे आणि या विरोधात मलगुंडे बंधूंनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गुरुवारी अपील दाखल केले. हे बांधकाम अनधिकृत नाही तर रीतसर परवानगी आणि नियमानुसार केल्याचा दावा त्यात केला आहे. आता निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेलं आहे. उरून ईश्वरपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची सत्ता आहे. नगराध्यक्ष आनंद मलगुंडे आमदार जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात. शिवसेनेचे वाहतूक संघटनेचे अध्यक्ष जयकर जाधव यांनी जिल्हाधिकारी घोष यांच्याकडे त्यांच्या हॉटेल इमारतीच्या बांधकामाबाबत तक्रार केली होती. या प्रकरणात नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे आणि बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांना दोषी ठरवून अपात्र ठरवलं आहे. या विरोधात मलगुंडे बंधूंनी नगरविकास खात्याकडे अपील दाखल केलं आहे. अपीलासाठी त्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम 1965च्या कलम 44(1) नुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांना धक्का बसला आहे. जयंत पाटील यांनी या कारवाई विरोधात परस्पर सरकार स्तरावर हालचाली सुरू केलेल्या आहेत. मलगुंडे यांनी त्यांच्या बंधूंची मौजे ईश्वरपूर येथे पेठ सांगली राज्य मार्गालगत भूमापन क्रमांक 81A, 8112, 8113, 81B, 82 आणि 11 या मिळकतींमध्ये एकत्रित मालकीची 3 मजली लॉजिंग शॉपिंग सेंटरची इमारत आहे. तक्रारदाराने माहिती अधिकारात मिळवलेल्या कागदपत्रानुसार संबंधित इमारत नियमित करण्यासाठी 2003 मध्ये गुंठेवारी विकास नियमाधीन प्रमाणपत्र मिळाले होते. मात्र या प्रमाणपत्रात सेटबॅकमधील अतिक्रमित बांधकाम काढून टाकणे अशी स्पष्ट लालशाहीने दुरुस्ती करण्यात आलेली होती. महामार्गाच्या मध्यापासून आवश्यक असणारे 25 मीटरचे अंतर न सोडता सुमारे 22 वर्षांनंतर हे बांधकाम हटवले नसल्याचे तक्रारदाराने म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.